नमस्कार फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण घट्ट असं मलाईदार दही कसं बनवायचं आज पाहणार आहोत। हे बघा किती घट्ट आणि मलाईदार दही हे जमलंय, एकदमच मस्त झालेलं आहे। दही आंबट आणि पातळ न होण्यासाठी मी या ठिकाणी टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत। यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। दूध तापवण्यासाठी आपण इथे स्टीलचं टोप घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पाणी घालूया। दूध तापवण्यासाठी या प्रकारे पाणी घातलं की दूध भांडी म्हणजे खाली भांड्याला तळाला चिकटणार नाही। यामध्ये मी अर्धा लिटर दूध तापवणार आहे। इथे स्पेशल गोकुळची पिशवी मी घेतलेली आहे। तुमच्याकडे जो ब्रँड असेल मिळत असेल तो तुम्ही घेऊ शकता। फक्त दूध फुल क्रीम दूध असायला हवं। हे दूध आपल्याला छान पाव कप होईल इथपर्यंत आपल्याला छान आटून घ्यायचं आहे। तर आता मी या पिशवीमध्ये थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घेते आणि पुन्हा त्या दुधामध्ये आपण घालून घ्यायचं आहे, कारण की पिशवीला मलाई अशी चिकटलेली असते, म्हणून याकरिता त्यामध्ये दुधामध्ये म्हणजे पिशवीमध्ये पाणी घालून आपल्याला हलवून या प्रकारे करून घ्यायचं आहे। तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, मी पहिल्यांदा फास्ट गॅसवरती दूध असं उतू येईपर्यंत म्हणजे गरम करून घेतलं आहे आणि नंतर बारीक गॅस करून छान असं दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायचं आहे। तर बघा साधारणपणे मी एवढं दूध आटून घेतलेलं आहे। आता हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। दूध आटवल्यामुळे आपलं दही छान असं घट्ट होणार आहे। दूध संपूर्ण थंड करायचं नाही, बोटाला सहन होईल एवढं दूध आपल्याला गरम ठेवायचं आहे। तर दही जमवण्यासाठी मी इथे दह्याचं इरजण घेतलेलं आहे। इरजण म्हणजेच दहीच घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी दही 3 चमचे घेतलेलं आहे मोजून। बघा 1 2 3 बस एवढंच घेतलेलं आहे। आता मी हे दूध आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर उत्तमच। आता वाटीत घेतलेलं आपण जे दही होतं ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यामुळे म्हणजे त्याच्यामधलं ज्या गठड्या असतात त्या अजिबात त्याच्यामध्ये राहता कामा नये, या प्रकारे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे दही फेटून झाल्यानंतर आपण आता जे स्टीलचं भांडं घेतले त्यामध्ये 1 2 चमचे घालून घेऊयात आणि छान असं म्हणजे भांड्यालाच पसरवून घ्यायचं आहे। तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय या प्रकारे आपल्याला दही असं लावून घ्यायचं आहे। मातीच्या भांड्यामध्ये दही लावलं तर म्हणजे छानच। तर तुम्ही हे जरूर वापरा। मातीचं जर तुमच्याकडे भांडं असेल तर मातीच्या भांड्यामध्ये लावल्यामुळे दही छान घट्ट होतं आणि दह्यातलं पाणी जे माती असते ती शोषून घेतं, किंवा जसं आपण आता स्टीलचं भांडं घेतलं या प्रकारेही आपण करू शकता। तर आता या प्रकारे आपलं छान असं दही लावून झालेलं आहे आणि 1 चमचा दही उरलेलं आहे आपलं त्यातून पण। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया आणि छान असं चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आहे। म्हणजे दूध पूर्णपणे म्हणजे असे 10 ते 12 वेळा आपल्याला असं फिरून हलवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी आपण हे झाकून ठेवून देऊयात। जर गरमीचे दिवस असतील तर दही असंच कुठे जरी म्हणजे तुम्ही किचन ओट्यावरती जरी ठेवलं तरीही लगेचच लागून जातं। पण जर थंडीचे दिवस असतील तर ओट्या म्हणजे जाड कपडा घ्या आणि ते अशा म्हणजे गरम ठिकाणी ठेवलं तर दही छान जमतं। तर बघा आपण 7 ते 8 तासाने आपण बघतोय, हे बघा छान असं आपलं घट्ट दही झालेलं आहे। भांडं हलवून पाहते तरी पण दही अजिबात कुठे इकडे तिकडे होत नाही आहे, म्हणजे हे आपलं दही अगदी मस्त आणि घट्ट झालेलं आहे। तर आपल्याला म्हणजे 6 तास झाल्यानंतर 2 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। दही जास्त वेळ जर बाहेर राहिलं तर आंबट होण्याची शक्यता असते। आता मी दाखवते की बघा दही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती घट्ट झालेलं आहे आणि दह्याचं टेक्स्चरही खूप सुंदर आलेलं आहे। दह्याला कुठेही पाणी सुटलेलं नाही आणि जर तुम्हीही अशा प्रकारे दही बनवलं तर तुमचंही असंच दही छान असं होईल। तुम्हाला आजची परफेक्ट दहीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तर भेटूयात असाच छान रेसिपीसोबत। बाय बाय।